माझ्या भीमाची परीक्षा आहे, मग गुण समजतील, मग पुरस्कार मेजवानी आहे. जर त्या आधी म्या मेले तर तो परीक्षा बी नाही देऊ शकणार. त्यामुळं मला तुम्ही असं औषध द्या ज्यामुळं म्या अजून काही दिवस जिती राहील. जो उगया सो अंत बे फूल्या सो कुमलाही जो चिनिया सो डही पड़े जो आया सो जाही मन मरया ममता मुई जह गई सब छूटी जोगी था सो रमी गया आसनी रही विभूति. भीमाबाई, काय म्हणत होतीस तू? वैद्यबाई असंच बोलत होत्या. असं काही असतं तर मी सांगितलं नसतं का? खरं सांग की तुझी बोलती आहेस ते समद खोट आहे. मी सांगते, तुमच्या बायकोकडे आता खूपच कमी दिवस उरलेत. हिने सांगू नको असं सांगितलं होतं. म्हणाली होती की ही गोष्ट मी कुणालाही सांगू नये. पण आता तुम्ही जे ऐकलं आहे हेच खरं आहे. वैद्यबाई, माझ्या बायकोला काय झालं होतं? तेच रोजचं डोसकं दुखी. बघा काढू आम्हासनी जेवढा बकर आहे आम्ही देऊन देऊ. पुढचे काही दिवस यासनी जरा लवकर सोडाल म्हणजे हे घरी लवकर येतील. ठीक आहे. त्यासनी अजिबात कळायला नको की म्या त्यांच्यासाठी सुट्टी मागायला आले. करेल म्या माफ. पर एक अट आहे, शपथ घ्या तुम्ही एकमेकांसंग कवाच नाही भांडणार, एकमेकांचं बोलणं ऐकणार, चांगलं वागणार एकमेकांशी. उद्या सकाळच्याला मुंबईला जाऊन येऊया. एकदा पुण्यांदा मोठ्या इस्पितळात दाखवून येऊया. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सांगेन तुम्हासनी, मग आपण जाऊ. तुमच्या बोलण्यानं काय होतंय? जगात लय वैद्य आहेत, फक्त तुम्ही एकट्या नाही आहे. घेऊन जाईन हिला मी कुठं बी. कसली माणसं बरी होतात, कसले आजार बरे होतात, मग ही बी बरी होणार.
ही बी बरी होणार. तुम्ही आत्ताच बघा, देश परदेश जिथं बी बरी होईल तिकडे घेऊन जाईन म्या. घेऊन जाईन म्या. एक वैद्य आणि एक माणूस या नात्याने मलाही वाटतं की यांना लवकर बरं वाटावं. पण खरं तर हे आहे की हिला कुठेही घेऊन जा, ही बरी नाही होणार. म्हणूनच हिला घेऊन इथे तिथे फिरण्यापेक्षा की तुम्ही हिच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. हिच्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही माझ्या बायकोला वाचवा वैद्यबाई, वाचवा तिला. तिच्या बिगर मी नाही जगू शकणार, नाही जगू शकणार. जर माझ्या पोरासनी माहित पडलं तर ती वरडून वरडून मरून जाते. माझं समज कुटुंब तुटून जाईल, संपून जाईल, उद्ध्वस्त होईल. वाचवा वैद्यबाई तिला. वैद्यबाई तुमचे लय उपकार होतील. तिला वाचवा, तिला वाचवा, काहीतरी करा वैद्यबाई. माझ्या बायकोला वाचवा. मी असं सांगू शकले असते तर की तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या बायकोला वाचवू शकेन. पण खरं तर हे आहे की आता काहीच होऊ शकत नाही. आणि तुम्हाला तर आणखी धीराने घ्यावं लागेल. हिमतीनं कसले कुठं आणू हिम्मत. वैद्यबाई, वैद्यबाई. तुम्हीच जर असं खचून गेलात, अशी हिम्मत हारून बसलात तर मला कोण सांभाळणार? हे शेवटचे काही दिस जे माझ्या हातात राहिले हाय त्यासनी मी कसं घालू? हा ना आपली पोरांना तर तुम्हासनी सांभाळायचं आहे. हे बघा, तुम्ही ना मला लई वेळा सांगितलं आहे, दुःख असल किंवा सुख असल म्या तुझ्या संग नेहमीच उभा राहीन. मग तुम्ही आज मला असं एकटीला सोडून इथं नाही बसू शकत. चला उठा, घरी चला, चला. अरे तू सवता विसरलीस? आपण शपथ घेतली होती ना ग, 7 जन्म एकत्र राहण्याची. अरे तुम्हाला एका जन्मात सोडून चाललीस.
मी तुला मरू नाही देणार, नाही मरू देणार भीमाबाई, नाही देणार मरू भीमाबाई, नाही मरू देणार तुला भीमाबाई, नाही मरू देणार भीमाबाई. सैन्यात होता तेव्हा काय बोलायचे, जोवर जिवंत हाय म्या माझ्या समद्या जबाबदाऱ्यांसंग जगीन, अन मग जीवनच नाही तर मग खेत कसला. सुभेदारची बायको हाय म्या, जोवर जिवंत हाय समद्या जबाबदाऱ्या सांभाळत जगायचं हाय मला. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही माझ्या संग असाल. देणार ना साथ? साथ देणार ना? चला. भीमाबाई, माझ्याकडे असं कोणतंही औषध नाहीये जे तुला जास्त आयुष्य देऊ शकेल, पण माझं मन मला सांगतंय की तुझी ममता कदाचित भीमरावाची परीक्षा होईपर्यंत, निकाल लागेपर्यंत आणि मेजवानी पर्यंत श्वास नाही सोडणार. महाराज, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही काही निवडक लोकांच्या मदतीने भीमरावच्या जातीच्या लोकांच्या वस्तीत जाऊन माहिती केलं, पण कोणाला काहीच माहिती नाही की भीमाबाईच्या घरात नेमकं काय चाललंय. महाराज, आम्ही माणसांनी लालच पण दिला का जे बी भीमाबाई बद्दल सांगल त्याचं कर माफ करून टाकू, पण कुणी बी काही सांगितलं नाही महाराज. आणि त्यो पुरंजन बी न भांडता कर देऊन टाकला. मला वाटतं महाराज, भीमाबाईला आपली ऐपत माहिती झाली आहे, त्यामुळे ती समर्पणाच्या मुद्रेत आली आहे आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला पण आणण्याच्या मार्गावर आहे. कैक वेळा एखाद्याच्या पोटातलं ओठांवर आणण्यासाठी पद्धत बदलावी लागते. बघा, भीमराव आणि आनंद येत आहेत, थांबवा त्यांना. अय भीमराव, थांब तिकडच, थांब थांब तिकडच. अय भीमराव, लई माज होता ना तुझ्यात, फिरून फिरून लय पुशारक्या मारायचंच. आता तर आईनच हरवलंय. बघितलंस ना तू, तुझ्या आईनं कशी भिवून हार मानली आणि आमासनी कर दिला. काय झालं भीमराव, बोलती का बंद झाली? बरं बरं बरं, पराभवाचा असा धक्का बसलाय की जीभ तोंडातच अडकून बसली आहे. शेठजी, हरणं आणि जिंकणं तुमच्यासाठी काय आहे मला नाही माहित, पण बाबा म्हणतात का एखाद्याला अपमानित करण्यासाठी विजय साजरा केला जात असेल तर ते चुकीचं आहे. बर,
तर आम्ही जिंकण्याचा आनंद पण साजरा नाही करायचा. नीट बघा शेठजी, तुम्ही जिंकलं तरी कुठं आहात? जिंकली तर माझी आई आहे का तिने स्वतःच्या कुटुंबाच्या शांतीसाठी तुम्ही केलेले अत्याचार स्वीकार केले आहेत. हे चांगलंय. आत्ममुग्धतेचं कुटुंब. हार झालीये पण असं बोलतोय जसं की जगच जिंकलंय याने. वाटतंय त्याच्या बापानं आणि त्या आंबेडकर गुरुजीनं यासनी सांगितलं असल का जर तू हरलास तरी जिंकण्याची भावना ठेव आणि याच भावनेत आयुष्य निघून जाईल. हे थांब, जे बोलायचं इथूनच बोल. महाराज, तुम्ही स्वतःला सर्वज्ञ मानता ना आणि यांचं गुरु बी आहात, तर यासनं समजवा ना, नाहीतर यांच्या अज्ञानीपणाचा दोष तुम्हासनी लागल. कारण शिष्यामुळेच त्याच्या गुरुला ओळख मिळते. चला जा. आत्या, हा. आत्या, हा? आई कुठे आहे? माहित नाही, असेल की हात. नाही, आता नाही आहे. नीट बघ की जरा. आत्या, तू ठीक आहेस ना? वय बाळा. आज दुःख एवढ्या लवकर? ज्या गावात आमची शाळा आहे ना, त्या गावातल्या श्रीमंत माणसाच्या पोरीचं लगीन आहे आणि त्यांची वरात पण शाळेतच थांबल, म्हणून आम्हाला शाळेला सुट्टी दिली आहे आणि तिथे सजावटीची कामं चालू आहेत. वय, आणि आमच्या आजची शिकवणी तर गेलीच. आई, अरे आई नाही घरात. तुम्हा दोघांना जेवण वाढू. कुठे गेलीये? माहित नाही कुठं गेली. किती वेळ झाला आईला जाऊन? बाळा जर सांगूनच गेली नाही तर कसं कळल? आणि आम्ही बी कवापासून इथंच बसलोय. आई, तुझं डोकं दुखतंय? हा वय जरासं. आई ठीक तर असेल ना? आई, भीम, अरे भीम आई तरी. भीमाबाई, माझ्याकडनं नाही होणार ग. त्या पोरासंग नाही खोटं बोलू शकणार. बोलावं लागल. आपल्या दोघांनी मिळून खोटं बोलायला लागल. पोरासनी जरा बी शंका न ग यायला की पुढं काय घडणार आहे. एवढं सोपं नाही आहे. नाही आहे, सोपं नाही आहे, गरजेचं आहे. माझ्या पोरासनी माहित पडलं ना तर जगणं थांबल त्यांचं. मी हा तर फक्त एकदा मरणार, पर माझ्या पोरांचं बालपण, त्यांचं सुख प्रत्येक वेळा मरत राहील. आई, 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 आता काय? आई, 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 काय झालं? इथं का आला तुम्ही समधी? आई, आज आमची शाळा लवकर सुटली म्हणून आम्ही घरला आलो आणि घरात तू नव्हतीस म्हणून तुला शोधत शोधत आम्ही इथं आलो. शोधत शोधत आला म्हणजे म्या घरलाच येणार होते ना, का कुठे गेले असते? तुम्ही चौघं बी इथे आहात तर आत्याला एकटीला सोडून आलात वय? आई, तू घरात नव्हतीस तर आम्हाला काळजी वाटत होती आणि आम्ही वाट नाही बघू शकलो. वाट नाही बघू शकलास तर मग आयुष्यभर घरातच बसाल? थोड्या वेळासाठी बाहेर नाही येऊ शकत?
आता तुम्ही न्हाल नाही सा की प्रत्येक याला आय आय करून वरडाय. एवढं काय झालं वरडायला? त्यांच्या सवया चुकीच्या झाल्या. तू घरात नाही दिसलीस लगेच समधी शोधायला लागली.